So, last lecture we have seen special sense organ nose, right? Nose पाहिलं होतं आपण. Nose मध्ये nose is the organ of smell. Smell ला आपण काय म्हणतो? What is the other name of sense of smell? Olfactory. Olfaction. The sense of smell is called as olfaction, right? So we have seen sense of smell, that is olfaction, right? Its organ, that is nose, right? Nose we have seen the structure. त्यामध्ये कॉनके बोनचे किती इम्पॉर्टंट रोल आहे, राईट? ऑलफॅक्टरी लोब इट इज प्रेझेंट ऑन रूफ ऑफ युअर नोज, राईट? ऑलफॅक्टरी बल्ब नावाचा एक छोटासा इपिथेलियल पार्ट असतो की ज्याच्यामध्ये तुमचे सगळे ऑलफॅक्टरी रिसेप्टर हे एकवटलेले असतात. ठीक आहे, हा कुठं असतो? नोजच्या वरच्या साईडला असतो. स्निफिंग आपण पाहिलं, राईट? स्निफिंग इन्क्रीजेस कॉन्सन्ट्रेशन. त्या ऑलफॅक्टरी बल्ब मध्ये तुमचे रिसेप्टर असतात, स्मेलचे रिसेप्टर असतात. हे रिसेप्टर म्हणजे बेसिकली सेल्स असतात, हे कुठून आलेले असतात? ह्या सेन्सरी नर्व्ह असतात डायरेक्ट, राईट? या सेन्सरी नर्व्ह काय करतात? डेंड्राइट त्यांचे बाहेर येतात. या डेंड्राइटच्या अराउंड काय झालेलं असतं? एक मॉइश्चर असतं, थिन लेअर ऑफ मॉइश्चर असते. जे काही केमिकल्स येतात, ओडरंट मॉलिक्युल्स बोलतो आपण त्याला. हे ओडरंट मॉलिक्युल्स दे गेट डिझॉल्व्ड इन दॅट थिन लेअर ऑफ मॉइश्चर, अँड हे जे काही डिझॉल्व्ह झालेलं आहे, इट इंटरॅक्ट्स विथ युअर डेंड्राइट ऑफ युअर नर्व. ठीक आहे, द नर्व गेट स्टिम्युलेटेड अँड नर्व सेंड सिग्नल टू युअर ब्रेन. ब्रेन मधला कुठला पार्ट? सेरेब्रम, टेम्पोरल लोब मध्ये हे सेंड करते. सेंड केल्यानंतर तिथं ह्याचं अनालिसिस होतं, इंटरप्रिटेशन होतं. व्हॉट बेसिकली दिस स्मेल इज, गुड स्मेल, बॅड स्मेल, हा स्मेल कुठला आहे. युअर ब्रेन रिकॉल्स ऑल द थिंग्स. त्या स्मेलशी असलेल्या तुमच्या आठवणी सुद्धा रिकॉल होतात, राईट? So in this way your nose, the organ of smell, basically works, right? See, in certain condition your smelling becomes काय म्हणतात त्याला, impaired, राईट? काही कंडिशन मध्ये तुमचं स्पेलिंग इम्पेअर होऊन जातं, व्यवस्थित काम करत नाही. आपण पाहतो सध्या करोनाचा निघलेला आहे, राईट? कोविडचं एक वन ऑफ द सिम्पटम इज स्मेल येणं बंद होतं, बरोबर आहे की नाही? Yes, Right? sir. So it is one of the symptom that your sense of smell gets impaired. Right? So why it happens? Basically inflammation. जेव्हा तुमच्या नेझल म्युकोजाचं इन्फ्लमेशन होतं, इन्फ्लमेशन म्हणजे काय? सूज येते. इन्फ्लमेशन म्हणजे सूज आल्यानंतर काय होतं? तुमचं डेंड्राइट्सला व्यवस्थित ते मॉलिक्यूल अटॅच होते. ठीक आहे, दॅट इज वाय इट इज इम्पेअर. म्हणजे एकदा ही सूज उतरली की बरोबर तुमचं व्यवस्थित वास यायला चालू होतो. आणि युजली कसं असतं, आपण पाहतो कॉमन कोल्ड, सर्दी. आपल्याला बऱ्याच वेळा आपण सर्दी जर एखाद्याला झाली असेल तर तो व्यक्ती विचारतो, अरे वास येते का बघ जरा, मला सर्दी झाल्यामुळे वास येत नाही, राईट? सो कॉमन कोल्ड, बेसिकली कॉमन कोल्ड, इन कॉमन कोल्ड युअर सेन्स ऑफ स्मेल गेट अफेक्टेड. द रिझन इज व्हॉट? द इन्फ्लमेशन ऑफ नेझल म्युकोजा. तुमच्या नेझल म्युकोजा इन्फ्लमेशन झालेलं असतं, त्यामुळे तुमचा सेन्स ऑफ स्मेल काय होतो? अफेक्ट होतो. And one more thing about sense of smell, that is adaptation. ठीक है, adaptation means what? If you continuously smell a particular scent, ठीक है, so your brain gets adapted to it. कारण का कंटिन्यूली जर तुम्ही एखादा वास जर घेत राहिला तर ह्या तुमच्या नर्व सेल्स ज्या आहेत, सी इतर नर्व सेल डायरेक्टली, तर रिसेप्टर कुठला आहे? इथं रिसेप्टर म्हणून कुठली सेल नाहीये, डायरेक्टली तुमची नर्व सेल्स डेंड्राइट आहेत, राईट? सो डायरेक्टली तुमच्या नर्वला जर स्टिम्युलेशन जर एकच केमिकल करत असेल, युअर नर्व बिकम्स अडॅप्टेड टू दॅट. म्हणजे कालांतराने तुम्हाला ते वासाचे सवय होऊन जाते. आपण पाहतो काय काय ठिकाणी वास एकदम खराब येत असतो, पण लोक तिथं काम करत असतात. फॉर एक्झाम्पल मच्छी मार्केट घ्या, राईट? आपल्यासारखा जर एखादा व्यक्ती जर तिथे गेला तर मच्छी मार्केटमध्ये किंवा मटन मार्केटमध्ये, तर स्मेलला आपल्याला त्रास होतो. आणि त्यातल्या जर व्हेजिटेरियन पर्सन असेल एखादा तर त्याला अजूनच जास्त त्रास होतो. सो आपण गेल्यानंतर आपल्याला त्रास होतो, पण तिथं काम करणारे लोक
महिनोन्महिने वर्षानुवर्ष ते तिथे काम करत असतात. दे डोंट फील दॅट स्मेल. वाय? बिकॉज दे आर nasal receptors, they are adapted to that scent. ठीक आहे. सो वन्स यू आर अडॅप्टेड टू दॅट सेंट, तुम्हाला त्या सेन्सचा त्या स्मेलचा सेन्स होणं काय होतं, बंद होऊन जातं. द कंडिशन वी कॉल इट एज अडॅप्टेशन. राईट. रिमेंबर दीज टू थिंग्स. वन इज इन्फ्लमेशन जर असेल तर तुमचा स्मेल लॉस होतो, आणि दुसरी गोष्ट काय, अडॅप्टेशन. म्हणजे एक जर वास कंटिन्यू तुम्ही घेत राहिला तर कालांतरानं तुम्हाला वास कळणं बंद होऊन जातं. Now today we are going to see another special sense organ, that is tongue, right? Jeep. Basically your sense of taste, okay, it is called as gustation. Like we have seen, sense of smell we call it as olfaction. Here sense of taste we call it as gustation. Okay, sense of taste ला काय म्हणायचं, gustation. The tongue is the major organ for your sense of taste. See, basically what is tongue? Tongue is a muscular organ. It is present in your oral cavity. ठीक आहे. तुमच्या माउथ मध्ये हा टंग हा एक मस्क्युलर ऑर्गन आहे, मस्क्युलर. ठीक आहे. ह्याचं बेसिक फंक्शन काय आहे? इट हेल्प्स इन प्रोसेस ऑफ डायजेशन. हाऊ? इट मॅनिपुलेट्स फूड फॉर मास्टिकेशन. ठीक आहे. आणि इट इज ऑल्सो युजफुल इन द ऍक्ट ऑफ स्वॅलिंग. म्हणजे तुम्ही जे काही अन्न खाता, घास खाल्ला, आता घास खाल्ल्यानंतर इमॅजिन करा तुम्ही चावावं लागतं तुम्हाला. जेव्हा तुम्ही हात चावता तेव्हा तो बारीक होतो, बारीक झाल्यानंतर तो पचायला काय होतो, सोपा होतो. त्यामुळे आपल्या घरात नेहमी सांगतात अन्न व्यवस्थित चावून खा, 32 वेळा घास चावला पाहिजे म्हणतात. राईट. सो चावणे ही महत्वाची क्रिया आहे. मास्टिकेशन, चावून बारीक करणे महत्वाची क्रिया आहे. मग आता इमॅजिन करा जर तुम्हाला जीभ नसली असती तर तोंडामध्ये घास फिरवला जातो ना चावताना. राईट. जर जीभ नसली असती तर काय फिरलंच नसतं. So tongue plays a very important role in mastication of your food. At the same time, it helps in swallowing. गिळताना सुद्धा जीभेचा खूप मोठा रोल आहे. पहा तुम्ही गिळताना. See, your tongue, it is basically of two parts. एक जो फ्रंटचा तुम्हाला जो दिसतो तो, दुसरा जो असतो हा आतमध्ये फायरिंग्स मध्ये, त्याचं रूट जे असतं ते. ठीक आहे. युअर टंग इज हा टंग ऍक्च्युली हा मस्क्युलर ऑर्गनच आहे. इट इज अटॅच टू वन ऑफ युअर मसल. ठीक आहे. इट इज अटॅच टू वन ऑफ युअर बोन. कॅन एनीबडी टेल मी व्हॉट इज नेम ऑफ दॅट बोन? Hyoid bones. येस. Hyoid bone. हायोइड बोन. येस, इट इज हायोइड बोन. हायोइड बोन हे ऍक्च्युली इथं मध्ये असतं. सी, बाकीचे बोन्स दॅट वी हॅव सीन, बाकीचे बोन्स जे असतात ते एकाला एक कुठल्या ना कुठल्या बोनला अटॅच असतात. पण हायोइड इज वन ऑफ द स्पेसिफिक बोन. इट डझंट गेट अटॅच टू एनी अदर बोन. ठीक आहे. स्पेसिफिक एवढंच बोन असतं, हे तुमच्या इथं घशामध्ये असतं, आणि ह्याला तुमचे बाकीचे फॅरिंग्सचे, तुमचे टंग वगैरे हे त्याला अटॅच झालेलं असतं हायोइड. Right. So tongue not only helpful in your swallowing or digestion, tongue is also useful or also important for voice production. म्हणजे तुम्ही काय व्हॉइस प्रोड्यूस करता, आपण बोलतो, त्यामध्ये सुद्धा जिभेचा खूप मोठा रोल आहे. जिभेची मुवमेंट जी काही होते हे आपल्याला बोलण्यामध्ये, व्हॉइस प्रोडक्शन मध्ये हेल्प करते. टंग इट कन्सिस्ट ऑफ अराउंड 10,000 टेस्ट बड्स. टेस्ट बड असतात की जिथं तुमचं ऍक्च्युली जिभेवरती उंचवटे दिसतात बघा तुम्हाला. ठीक आहे. जीभ जर तुम्ही बाहेर काढली तर त्या जिभेवर तुम्हाला उंचवटे दिसतात. ठीक आहे. हे उंचवटे जे आहेत, वी कॉल देम एज टेस्ट बड्स. दे आर द ऍक्च्युअल एरिया वेअर सेन्स ऑफ टेस्ट, दॅट इज गस्टेशन, टेक्स प्लेस. These taste buds are present on elevations. जे काही उंचवटे आहेत, these elevations they are called as papillae. त्यांना काय म्हणतो आपण? Papillae. Now there are three types of papillae basically. ठीक आहे. First we call it as valid papillae. They are around 12, 12 असतात, मोठे असतात. They are present on back side of the tongue. Tongue ची जी काही बॅक साइड आहे एकदम पाठीमागे, एकदम कोपऱ्यात पाठीमागे असतात, अशा व्ही शेप मध्ये असतात असे.
ठीक आहे. Each of these papillae it contains around 100 to 300 taste buds. म्हणजे 12 पॅपिले असतात असे व्ही शेप मध्ये उलट्या, ठीक आहे, उलट्या व्ही शेप मध्ये, आणि ह्याच्यामध्ये अराउंड 100 ते 300 टेस्ट बर्ड्स असतात. दुसरा टाइपचा इट इज कॉल्ड एज फंगिफॉर्म पॅपिले. इट इज मशरूम शेपचे रिलेशन्स असतात and they are scattered on entire surface of your tongue. ठीक आहे. फंगिफॉर्म पॅपिले जे असतात ते तुमच्या एंटायर टंग वरती स्कॅटर झालेले असतात. फंगिफॉर्म पॅपिलेचा each papilla it contains around 5 taste buds. ठीक आहे. Now third form we call it as filiform papillae. Filiform papillae they are basically thread-like structure. Their basic function is facilitate movement of food in the oral cavity. जी ओरल कॅव्हिटी मध्ये मूवमेंट होती फूडची ती फॅसिलिटेट करण्यासाठी फिलिफॉर्म पॅपिले असतात. फिलिफॉर्म पॅपिले काय करतात, एक प्रकारचं फ्रिक्शन अप्लाय करतात फूड मध्ये आणि टंग मध्ये. ठीक आहे. आता जर तुमची जीभ एकदम मऊ हे असते तर फूड व्यवस्थित त्याला अटॅच झालं नसतं आणि मऊ झालं नसतं. त्यामुळे टंग जर अशी तुमची खरबरीत असते, खरबरीत होण्यासाठी तुम्हाला कुठले पॅपिले असतात तर फिलिफॉर्म पॅपिले. 3 पॅपिले लक्षात ठेवा, व्हॅलेट पॅपिले, फंगिफॉर्म पॅपिले आणि filiform papilla. So see here in this diagram you can see these are valid papillae, circumvalent papillae पण म्हणतात त्यांना. ठीक आहे. ऍक्च्युअली सर्कमव्हॅलेट नाव आहे बट व्हॅलेट पॅपिले कॉमन यूज केला जातो शब्द. हा व्हॅलेट पॅपिले यू कॅन सी हिअर इट इज इन्व्हर्टेड व्ही शेप, राईट. एकदम बॅक साइडला असतात टंगच्या आणि एका ह्या पॅपिले मध्ये दाखवलं बघा 2 3 5 10 5 10 आणि 12. ठीक आहे. तर हे जे काही आहेत पॅपिले याच्यामध्ये एकामध्ये 100 ते 300 टेस्ट बर्ड असतात. ठीक आहे. देन कोलिफॉर्म पॅपिले यू कॅन सी हिअर साइडला, राईट. दे आर थ्रेड लाइक स्ट्रक्चर्स, राईट. because of them we get a grip on your food and these are what filiform papillae इथं पण आहे. then you have fungiform papillae. ठीक आहे. नाउ ह्या पॅपिले मध्ये जे काय असतात ह्या टेस्ट बर्ड्स लुक लाईक दिस. हे बघा, ह्या टेस्ट बर्ड्स ना एक डक टाइप हे असतं स्ट्रक्चर, वी कॉल इट ॲज गस्टेटरी हेअर. ठीक आहे. हा गस्टेटरी हेअर हे बेसल सेल झाल्या. ठीक आहे. या सेल्स असतात ऍक्च्युअली गस्टेटरी रिसेप्टर सेल. या गस्टेटरी रिसेप्टर सेल ह्या टेस्ट बर्ड मधून यांचा भाग एक बाहेर येतो, त्याला म्हणतो आपण गस्टेटरी हेअर. आणि ज्या होल मधून बाहेर येतात त्याला म्हणलं जातं टेस्ट होल. मग आता जे काही केमिकल आहे, जे केमिकल डिझॉल्व्ह झालेलं आहे, सी रिमेंबर दिस इम्पॉर्टंट थिंग, युअर माउथ इज ऑलवेज वॉश्ड विथ सलायवा. ठीक आहे. युअर माउथ इज ऑलवेज वॉश्ड विथ सलायवा. हे कंटिन्यू तुमच्या तोंडामध्ये सलायवा सिक्रेट होत असतं, त्यामुळे एक प्रकारचं रिन्झिंग होत असतं ऑटोमॅटिक. सी आपलं जे काही माउथ ओरल कॅव्हिटी आहे, ठीक आहे, आपण जे काही खातो युअर डायजेस्टिव्ह सिस्टीमची एंट्री जी आहे इट इज युअर ओरल कॅव्हिटी. त्यामुळे जे काय तुम्ही खाणार आहे, ठीक आहे, आणि मेन म्हणजे इथं बारीक केलं जातं, भाग चावला जातो. त्यामुळे बरेचसे अन्नाचे कण जे असतात हे इथे चिटकून राहतात तोंडात. ठीक आहे. आपण जेवल्यानंतर चूळ भरतो, सगळं करतो, तरी थोडाफार भाग चिटकून राहिलेला असतो. दॅट इज वाय देअर इज ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. तुम्ही पहा तोंडाला जर तुम्ही ब्रश केला नाही, एक फाऊल स्मेल आहे त्याचा, खराब वास आहे तोंडात. इट इज रिझन इज व्हॉट ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया इन माउथ ओरल कॅव्हिटी. जे काय तुमचं अन्नाचे तुकडे राहिले असतात त्याच्यावर बॅक्टेरिया जातात, त्यामुळे घाण वास आहे, राईट. लहान बाळ बघा, लहान बाळांच्या तोंडाला वास येत नाही. लहान जे काही नुकतेच बाळ जन्मलेले आहेत त्यांच्या तोंडाचं बघा तुम्ही, त्यांच्या तोंडाला कधीच वास येत. रिझन इज व्हॉट, कारण तिथं दातच नसतात, त्यामुळे तिथं बॅक्टेरिया बसायला जागाच नसते. आणि प्लस सलायवा सिक्रेशन सारखं दूध पिणं वगैरे, त्यामुळे तोंडाचं सगळं फ्लशिंग होत असतं. सो युअर सलायवा बेसिक अँड व्हेरी इम्पॉर्टंट रोल काय, सी डायजेशन मध्ये सलायवाचा रोल आहेच तुमच्या, and at the same time saliva keeps your mouth moist.
तुमचं तोंड काय करतं, मॉइस्ट ठेवतं. आणि सतत सलाइवा वॉश आउट होत राहिल्यामुळं, सारखं रिंजिंग होत राहिल्यामुळे बॅक्टेरियल ग्रोथ कंट्रोल करायला, कमी ठेवायला मदत होते. सलाइवा कंटिन्यू तोंडात सिक्रेट होत असल्यामुळे काय होतं, जेव्हा पण आपण काही खातो तेव्हा सलाइवा जे काही मॉइश्चर आहे तोंडामध्ये इन द फॉर्म ऑफ सलाइवा, that substance get dissolved, and once that substance get dissolved, it get attached with your gustatory hairs. In this taste pore मध्ये हा एंटर करतो जेव्हा डिझॉल्व्ह झालेला सबस्टन्स. सी, इफ युअर सबस्टन्स इज नॉट डिझॉल्व्ड, then you cannot taste it. Simple. If a substance is not dissolved, you cannot taste it. And this is the reason why whenever there is dry mouth, जर तुमचं तोंड कोरडं पडलेलं असेल तर तुम्हाला टेस्ट व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे तुम्हाला टेस्ट एवढी लागत नाही. उन्हाळ्यामध्ये बघा, जेव्हा जर तुम्ही बसत असता तर अगोदर थोडंफार पाणी पितं, राईट, डायरेक्ट जेवायला बसत नाही, कारण तोंड सगळं कोरडं असतं. आणि जेव्हा तुमचं तोंड कोरडं असतं तेव्हा तुम्हाला टेस्ट व्यवस्थित सेन्सेशन होणार नाही. कारण का, पार्टिकल डिझॉल्व्ह व्हायला व्यवस्थित अमाऊंटमध्ये मॉइश्चर पाहिजे. तो जर मॉइश्चर डिझॉल्व्ह झाला तर सलाइवाच्या, तरच ह्याच्याशी इंटरॅक्ट होणार आहे ऍसिडशी. आणि इथं पहा, या तुमच्या क्रेनियल नर्व्ह झालेले आहेत, राईट. क्रेनियल नर्व्ह कुठल्या कुठल्या टेस्टशी डील करतात, ग्लासोफेरेंजियल करते, फेशियल करते, इव्हन युअर व्हेगस नर्व्ह, इट इज ऑल्सो इट ऑल्सो टेक्स पार्ट इन सेन्स ऑफ टेस्ट. ठीक आहे. तर ह्या बेसल सेल पासून ह्या नर्व्स तुमच्या काय होतात, स्टिम्युलेट होतात त्या स्पेसिफिक केमिकल. आणि मग ह्या नर्व्स कुठे जातात, ह्या नर्व्स काय करतात, सेरेब्रम पर्यंत पोहोचतात. आणि सेरेब्रम मध्ये सांगतात की असं अशी टेस्ट आलेली आहे, असा असा केमिकल इम्पल्स आहे. मग त्या केमिकल इम्पल्स वरून तुमचं ब्रेन ओळखतं की हा टेस्ट कुठला आहे, आंबट आहे, गोड आहे, खारट आहे, तुरट आहे, कडू आहे, तिखट आहे, राईट. हे तुमचं ब्रेन मग ओळखतं. Now taste. So can anybody here tell me how many tastes are there? कुठल्या कुठल्या चवी असतात, चवीचे टाइप्स कुठले कुठले? Salt, Sweet, sweet, sour, bitter. sour, sour and bitter. सोनाली, बिटर. ओके, व्हेरी गुड. अजून? Sweet, sour, स्वीट. व्हेरी गुड बालाजी. साक्षी? sour, विघ्नेश? सोअर, Pungent, आंबट. ओके, अजून? saline, salty, साल्टी. ओके, umami, अजून? तिखट? तिखट चव नाहीये का? yes sir. Okay, ठीक आहे. We will see. See, there are basically 5 primary tests, ठीक है, that can be distinguished by your brain. 5 primary tests. See, I am repeating, I am using word primary, ठीक है. So these are, first is your sour, आंबट म्हणतो आपण त्याला मराठीत, then sweet, गोड, bitter, कडू, salty, खारट, आणि चौथी एक पाचवी शेवटची टेस्ट आहे, तिला म्हणलं जातं उमामी. ठीक आहे, उमामी टेस्ट. याला बेसिकली तुरट पण एक्झॅक्ट हा शब्द बसत नाही ऍक्च्युली मराठीमध्ये. मला ह्याचा एक्झॅक्ट वर्डच सापडत नाही उमामीचा. तुरट पण म्हणता येत नाही ना. एक वेगळी चव असते, मिठी टेस्ट किंवा सॅव्हरी टेस्ट म्हणतात बघा. एक नॉनव्हेज मांसाची टेस्ट कशी असते, ठीक आहे, इट इज स्पेसिफिक मिठी टेस्ट म्हणतात त्याला. ठीक आहे, तुरट पण म्हणता येत नाही, बट आपण थोडक्यात तुरट धरून चालू. सो उमामी, sour, sweet, bitter and salty, these are 5 basic tastes. ठीक आहे.
अदर बाकीचे जे काही टेस्ट आहेत तुमच्या दे मे बी कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज टेस्ट. ठीक आहे, ह्या टेस्टचं या 5 बेसिक टेस्टचं काय होईल कॉम्बिनेशन होऊन बाकीच्या टेस्ट बनतात. एक टेस्ट आहे ज्याला आपण म्हणलो मग अशी तिखट टेस्ट आहे का, तर तुम्ही म्हणलं होय, तर बेसिकली तिखट ला टेस्ट कन्सिडर केलं जात नाही. बेसिकली जेव्हा तुम्ही तिखट खाता इट इज ऍक्च्युअली इट कॉजेस पेन, इट कॉजेस पेन टू युअर नर्व्स, आणि तुम्हाला वाटतं ते चव आहे बट ऍक्च्युअली इट इज अ पेन. ठीक आहे, सो हॉट इज और तिखट इट इज बेसिकली नॉट अ टेस्ट. ठीक आहे, सो ऑलवेज रिमेंबर दिस, इट इज नॉट कन्सिडर्ड एज अ टेस्ट बेसिकली. सो 5 बेसिक टेस्ट कुठल्या कुठल्या आहेत, सोर, स्वीट, बिटर, साल्टी आणि उमामी. All of your tests they are combination of 2 of these 5 primary tests or they are associated with olfactory sensation, म्हणजे स्मेल बरोबर associated असतात. Certain chemicals they stimulate gustation receptors. ठीक आहे, these chemicals they are sensed as taste. The nerve impulses they get generated. सी काही केमिकल्स येतात तोंडामध्ये आल्यानंतर विरघळतात आणि तुमच्या गस्टेशन रिसेप्टरला काय करतात, स्टिम्युलेट करतात. हे स्टिम्युलेट झाले की काय होतात, तुमचे नर्व इम्पल्स तयार होतात. ठीक आहे, तुमची नर्व सेल हे डेंड्राइट असतात, ते रिसेप्टर असतात, हे त्याला अटॅच झाला की तुमची नर्व सेल काय होते, स्टिम्युलेट होते. लक्षात ठेवा, नर्व सेल स्टिम्युलेट झाली म्हणल्यानंतर काय होईल, इम्पल्स जनरेट करेल. हे इम्पल्सेस कॅरी कुठं होतात, तुमच्या ब्रेन मध्ये, सेरेब्रम मध्ये. पर्टिक्युलरली परायटल लोब. कुठला लोब असतो, परायटल लोब. सेन्स ऑफ स्मेल टेम्पोरल लोब, सेन्स ऑफ टेस्ट परायटल लोब, पाठीमागचा लोब, सेरेब्रमचा पाठीमागचा लोब, परायटल लोब, वेअर दिस टेस्ट इज perceived. The stimulation of different tests they takes place at different parts of your tongue. सी जिभेमध्ये जे काही तुमचे टेस्ट रिसेप्टर्स आहेत त्या टेस्ट रिसेप्टर मध्ये हे रिजन्स आहेत, भाग आहेत, ह्या भागामध्ये स्पेसिफिक टेस्ट की जास्त तुम्हाला टेस्ट होते. जर स्वीट आणि साल्टी टेस्ट असेल तर तुम्हाला टीप ऑफ टंगला टेस्ट होते. ठीक आहे, स्वीट आणि साल्टी टेस्ट जर असेल तर टीप ऑफ टंगला टेस्ट होते. इफ इट इज सोअर टेस्ट असेल तर तुमच्या साइडला टेस्ट होते. बिटर टेस्ट असेल तर इट इज टेस्ट ऍट द बॅक ऑफ द टंग. ठीक आहे, जर कडू चव असेल तर तुमच्या बॅकला टेस्टच्या टंग होते. उमामी टेस्ट जी आहे इट इज टेस्टेड इन ऑलमोस्ट सेव्हरल रिजन्स ऑफ युअर टंग. सी सध्या दिस माइट बी रिझन आय डोंट नो, बट उमामी टेस्ट जे काही हे असतात, जे काही नवीन नवीन फूड वगैरे बनवले जातात किंवा फूड प्रोडक्ट्स बनवले जातात त्यामध्ये सध्या पर्टिक्युलरली जॅपनीज, अमेरिका सारख्या मोठ्या कंट्रीज मध्ये, बाकीच्या कंट्रीज मध्ये तिथं उमामी टेस्टचे प्रोडक्ट्स जास्त सध्या पॉप्युलर व्हायला. So this might be reason because your umami taste it gets tasted by several regions of your tongue, right? Sweet and salty bitter tip of tongue, sour taste side ला, bitter taste एकदम शेवटी आणि umami taste कुठं सगळीकडे. Now physiology of taste, already this we have seen but we will repeat it again. See your bud contains taste buds, they contain sensory receptor. ठीक आहे, रिसेप्टर्स जे काही टाइप्स आहेत त्यामधला एक स्पेसिफिक टाइप आहे, वी कॉल इट एज केमोरिसेप्टर. सो दीज सेन्सरी रिसेप्टर्स दे आर बेसिकली केमोरिसेप्टर. दे आर फाउंड ऑन पॅपिला ऑफ युअर टंग and they are widely distributed. सी जे काही तुमचे टेस्ट रिसेप्टर आहेत ते पॅपिलेमध्ये असतात टंगच्या. ऍट द सेम टाइम दे आर वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन इपिथेलिया ऑफ टंग, सॉफ्ट पॅलेट, इव्हन युअर थायरिंग्स अँड इपिग्लॉटिस, इथं सुद्धा टेस्ट रिसेप्टर असतात. ठीक आहे, इट कन्सिस्ट बेसिकली हे रिसेप्टर म्हणजे काय लक्षात घ्या, ते कन्सिस्ट ऑफ स्मॉल सेन्सरी नर्व. ठीक आहे, कन्सिस्ट ऑफ स्मॉल सेन्सरी नर्व एंडिंग. ठीक आहे, कुठले नर्व्स
तर ग्लॉसोफॅरिंजियल, फेशियल आणि वेगस. या 3 नर्वचे असतात. See some of these cells they are hair like microvilli, hair like structure असतात त्यांना microvilli म्हणलं जातं. राईट, मगाशी आपण डायग्राम मध्ये पाहिलं बघा, हेअर असं बाहेर येतो, सेल असतात खाली, राईट, टेस्ट रिसेप्टर सेल, आणि त्याच्यामधून असं हेअर एक स्ट्रक्चर बाहेर आलेलं असतं. ठीक आहे. they get projected towards tiny pores of the epithelium. Epithelium मध्ये जे काही छोटे छोटे पोर्स असतात तिकडे हे बाहेर जातात. आणि जेव्हा एखादा केमिकल येतो, ठीक आहे, त्या पोर मध्ये डिझॉल्व्ह and get dissolved in these pores, these dissolved chemicals they cause actually stimulation of your nerves, sensory nerves. जे काय स्टिम्युलेशन झालेलं आहे, जो काय इम्पल्स जनरेट झालेला आहे, the stimulation leads to generation of impulse. The generated impulse is get carried to your parietal lobe of cerebral cortex, where actual interpretation of that taste takes place. Right? So this is what physiology of taste. So exam मध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारतात की write a note on sense of taste, or write a note on sense of gustation, or write a note on tongue as a sense organ. या तिन्हीपैकी असं काही क्वेश्चन होऊ शकतो. युजली जे काही सेन्स ऑर्गन्स आहेत त्यापैकी एखादा सेन्स, दोन सेन्स ऑर्गन विचारतात बऱ्याच वेळा, एकाचे फक्त डायग्राम विचारतात, फॉर एक्झाम्पल इयर, आय, आणि नोट विचारायचे असेल तर टेस्टवर किंवा स्मेलवर किंवा स्किनवर विचारले जातात. स्किनवर युजली काय होतं, बाकीचे पण भरपूर क्वेश्चन आहेत विचारण्यासारखे, स्ट्रक्चर ऑफ स्किन वगैरे, त्यामुळं ऍज अ सेन्स ऑर्गन म्हणून स्किनला जास्त वेटेज इथं दिलं जात नाही. ठीक आहे, त्यामुळे टेस्ट आणि स्मेल हे दोन व्यवस्थित करा नोटसाठी, आणि आय आणि इयर हे महत्वाचं करायचं कशासाठी, डायग्रामसाठी. ओके, सो थँक्यू. So we will stop here.